नमस्कार मंडळी. मी डॉक्टर वर्षा यादव मोरे. पॉडकास्ट बद्दल सांगण्याआधी मी जरा स्वतःबद्दल सांगते. माझं शिक्षण MCOM MBA आणि PhD इन कॉमर्स आहे. माझं 10+ इयर्सचा ॲज अ कॉलेज प्रोफेसर एक्सपिरियन्स आहे. कॉलेजमध्ये शिकवत असताना मला एक गोष्ट सतत जाणवत होती की फक्त ग्रेडच्या आधारे आपण एखाद्या मुलाचे टॅलेंट जज करू शकत नाही. आज मुलांसमोर खूप ऑप्शन्स आहेत, पण जितके ऑप्शन तितकं जास्त कन्फ्युजन. हा पॉडकास्ट सुरू करण्यामागे माझा हेतू हाच आहे की प्रत्येक एपिसोडमध्ये मी अशा व्यक्तीला बोलवेन ज्यांच्या लाईफ जर्नी मधून आपल्याला काहीतरी शिकता येईल. हा पॉडकास्ट सुरू करण्यामागे माझे इन्स्पिरेशन आहेत माझे वडील स्वर्गीय श्री विजय यादव. ते हॉटेल आराम रिजन्सी साताराचे फाउंडर आहेत. मी लहानपणापासूनच त्यांना खूप जिद्दीने आणि चिकाटीने एक बिझनेस एम्पायर उभं करताना बघितलं आहे. आज त्यांचेच आशीर्वाद घेऊन मी आरामात बोला ह्या पॉडकास्टची सुरुवात करते. आशा करते की तुम्हाला आमचा पॉडकास्ट नक्की आवडेल. थँक्यू. जय शिवराय. नमस्कार मंडळी. मी डॉक्टर वर्षा यादव मोरे आपल्या सर्वांचं आरामात बोला ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरही अंगावर शहारे येतात. राजे आणि त्यांच्या मावळ्यांच्या कहाण्या ऐकत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. आज आपण अशाच एका मावळ्याला भेटणार आहोत. त्याचं नाव आहे श्री अनिरुद्ध राजदरेकर. याने एक वेगळाच प्रयोग केला आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या कहाण्या एका मावळा द बोर्ड गेमद्वारे आजच्या पिढीसमोर मांडल्या आहेत. चला तर मग आपण अनिरुद्ध राजदरेकरांच्या मनातली शिवाजी ओळखूया. नमस्कार अनिरुद्ध सर. नमस्ते. तुमचं आरामात बोला ह्या आपल्या पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. खूप खूप आभारी. सर, तुम्ही ऑल द वे फ्रॉम पुणे इथे आलात अँड रिअली इट मीन्स अ लॉट टू अस. थँक्यू सो मच. मीच एक्साइटेड आहे की आपल्या ज्या आधी गप्पा झाल्यात त्या आता कसा रंग घेणार, कसा आकार घेणार, यासाठी मीच उत्सुक आहे. शुअर शुअर सर. सर, तुमचे अचिव्हमेंट्सही भरपूर आहेत. त्या 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला फॉलो करते मी. तुमचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, त्यानंतर आयडियाबाजमध्ये तुमचं अपीअरन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. खूप खूप आभारी आहे. महाराज करून देतात असं म्हणता येईल. सर, ह्याबद्दल तर आपण सविस्तर बोलणारच आहोत, पण मला आधी हे जाणून घ्यायचंय की शिवचरित्राला एका गेमद्वारे सादर करणं ही कल्पनाच कशी सुचली तुम्हाला? खूप प्लॅन केलं असं नाही म्हणता येणार. लॉकडाऊनमध्ये ॲक्च्युली मुलाबरोबर खूप जास्त वेळ सगळ्यांनाच आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला लागला असं म्हणता येईल. माझा मुलगा 5 वर्षाचा होता तेव्हा. आम्ही खूप चित्रपट पाहिले जे पाश्चात्य सुपर हिरोजचे होते, काल्पनिक सुपर हिरोजचे. त्याच्या क्युरिओसिटी म्हणजे त्यांची आत्मसात करायची क्षमता खूप जोरात असते. 5 वर्षाच्या मुलाला कुठल्या तरी परग्रहावरून येणाऱ्या राजपुत्राच्या हातात येणारी कुऱ्हाड, त्या कुऱ्हाडीचं नाव माहिती आहे, त्या परग्रहाचं नाव माहिती आहे. मला असं वाटलं की ह्याला आपल्या गोष्टी पण सांगितल्या पाहिजेत. म्हणजे त्याला सांगता सांगता म्हटलं की अरे आपल्याकडे ओरिजिनल सुपर हिरोज झालेत. तर म्हटलं ओरिजिनल म्हणजे काय? मी म्हटलं अरे असं खरे होऊन गेलेले, त्यांच्या मनगटातनं जळमट यायची गरज नाही आहे ज्यांना सुपर हिरो व्हायला, किंवा कुठल्या तरी प्रयोगशाळेचा फसलेला प्रयोग म्हणून कोणी सुपर हिरो होतंय असं आपल्याला गरज नाही. आपल्याकडे खरेच सुपर हिरो झाले जे शिवछत्रपतींसाठी लढले होते. आता तो म्हटला सांग नावं. आता ह्या काल्पनिक सुपर हिरो कल्पना कराल तेवढे कमी ना, मग त्यांचं मोठं विश्व आहे. त्यांनी मला आपल्याबद्दल विचारलं तर मला आपले काय बाजीप्रभू, तानाजी, 2-3 जे माहिती होते तेवढे, सर्वसामान्यांना माहिती होते तेवढे माहिती होते. तो म्हटला नाही अजून सांग. त्याला त्यांच्या गोष्टींमधला त्याचा कल किंवा त्याचा रस हा मला आश्चर्य करणारा होता. की मला प्रश्न पडला की अरे ह्याला जर इंटरेस्ट आहे तर आपण फीड केलं पाहिजे अजून. मग शोध सुरू झाला. त्या काळात ॲमेझॉन चालू होतं. मग पुस्तकं मागवण्यात आली आणि टू माय सरप्राईज किती गोष्टी आपल्याला कधी शिकवल्याच नाही हे लक्षात आलं. आम्ही 1-2 करत करत मी त्याला 60 योद्ध्यांची चरित्र सांगितली. 60 वॉरियर्स. म्हणजे तानाजींच्या आधी 2 वेळा सिंहगड जिंकणारे बापूजी कुणाला माहितीच नसतात. हे त्याला सांगितल्यानंतर त्याचा अजून उत्साह वाढला. मग त्याला इतिहास व्यवस्थित कळावा, शिवछत्रपती कळावेत यासाठी काहीतरी करायला हवं असं वाटलं. काय बोर्ड गेमचं खूप मोठं पेव आमच्या घरी होतं त्या काळात सुद्धा. लॉकडाऊनमध्ये स्क्रीन सोडून काय तर मग बोर्ड गेम, फॅमिली बोर्ड गेम्स असे होते. मग त्यातल्याच काही जिन्नस वापरून आम्ही शिवछत्रपतींचा मावळा बनून त्यांच्या आयुष्यातल्या घटनांवर तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी स्पर्धा करता अशा बेसवरती एक खेळ डिझाईन केला. त्याच्याच ब्लॅकबोर्डवर रेषा मारून मी दुसऱ्या खेळातले पॉन्स वापरून फासे टाकून सुरू केलं.
आणि मग ते खेळताना जो आनंद मिळतो की ओके विजयी घरांवर आलं की पैसे मिळत आहेत, मग जिथं नुकसान झालं ते द्यायला लागतात, ते नुकसान झाल्यावरती पैसे द्यायला लागण्यामुळं होणाऱ्या वेदना स्वराज्यातले उतार चढाव मुलांना शिकवू शकतात हे लक्षात आलं. मग वन थिंग लेड टू अनदर, त्याला चांगला आकार मिळाला. माझा मित्र ज्याचं ॲनिमेशन कंपनी आहे त्यांनी मला ह्याच्या डिझाईनसाठी साथ दिली. मग आम्ही राष्ट्रीय पारितोषिक जिंकलो. म्हणजे दॅट वॉज अ टाईम की जिथं भारतीय खेळांच्या संकल्पनांची स्पर्धा भरवली होती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. तर त्याचं टॉयकॅथॉन नाव होतं. 19,500 कॉन्सेप्ट्स त्या स्पर्धेत सहभागी झाले होते. म्हणजे तुम्ही खेळण्यांच्या दुकानात गेलं तर चायनीजच खेळणी, चायनीज संकल्पना किंवा पाश्चात्य संकल्पनेवर बेतलेली, चायनामध्ये बनलेली. मग मेक इन इंडिया म्हणजे फक्त गाड्या आणि मोबाईल नाही ना, भारतीय खेळणी कुठे आहेत, भारतीय संकल्पनेवर बेतलेली खेळणी पुढे येण्यासाठी ती कॉम्पिटिशन होती. तर मग त्याच्यात आम्ही 19,500 कॉन्सेप्ट्समध्ये जिंकलो. अमेझिंग. मग म्हटलं की अरे आपण निवडलो गेलो आहोत ह्याच्यासाठी काम करायला. मग त्या कल्पनेला एवढं चांगलं हे मिळतंय म्हटल्यानंतर मी सगळं सोडलं आणि इतिहास शिकवणारी खेळणी बनवण्याच्याच क्षेत्रात काम करायला लागलो. सर, आता तुम्ही सगळं सोडलं म्हणालात, म्हणजे तुमचं नक्की बॅकग्राऊंड काय आहे आणि ह्या क्षेत्रात मध्ये कसं काय तुमचं कला जी चेंज झाला तो कसा तुम्ही फेस केला? सोपं नव्हतं आणि प्लॅन नव्हतं. मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे बेसिकली. आणि चांगलं म्हणजे कॉर्पोरेट जे काम करत होतो त्यात मी कॉन्सेप्ट सेल्समध्ये होतो. मी गोदरेजसाठी इंडस्ट्रियल वर्कफ्लोअर्स बनवायचो. गोदरेजच्या पेरोलवर 6 राज्य माझ्या अंडर होती एकेकाळी, ज्यावेळी सोडलं तेव्हा. ज्याच्यामध्ये आम्ही ना बेसिकली कामाचं स्वरूप असं होतं की तुम्ही घर डिझाईन करायचं असेल तर दिलेल्या जागेत कोणतं फर्निचर बसेल यासाठी इंटिरियर डिझायनर्स असतात, बट देर इज नथिंग फॉर इंडस्ट्रियल वर्कफ्लोअर्स. सो आम्ही इंडस्ट्रियल वर्कफ्लोअर्सना तंत्रशुद्ध पद्धतीने डिझाईन करून त्यासाठीचं लागणारे इंडस्ट्रियल फर्निचर सप्लाय करायचो. सो टाटा मोटर्सचं ERC डिझाईन करण्याच्यामध्ये इट वॉज माय लिडरशिप बिहाइंड इट. कमिन्सच्या डिझेल इंजिन टेस्ट लॅब्स माझ्या नेतृत्वात बनल्या होत्या. सो काम चांगलं चाललं होतं. इनफॅक्ट वाटत असंच होतं की त्याच्यातच एक्सेल करेन. म्हणजे त्याच्यात कुठं नाईलाजाने एक क्षेत्रात आलो असं नव्हतं, थोडक्यात सांगायचं झालं तर. इट वॉज क्वाईट वेल. पण ज्यावेळी असा काही पर्पज सापडतो आणि इतकं मोठा महापुरुषाच्या प्रभावात येता तुम्ही, त्यावेळी बाकी सगळं निर्जीव वाटायला लागतं. म्हणजे नंतर सुद्धा मला ज्यावेळी कोणी विचारलं की थोडं कन्सल्टन्सी दे, थोडी मदत कर, त्यावेळेस मला त्या गोष्टीच्या आधी बोलायच्या माझ्याशी. त्या शिवछत्रपतींच्या चरित्राचा स्पर्श झाल्यानंतर मग बाकी काही कशात रस राहत नाही, असं झालं. म्हणजे सर असं झालं की राजांनी तुम्हाला चूज केलंय, तुम्ही राजांना चूज नाही केलंय, राजांनी खास तुम्हाला चूज केलंय की ही माझी स्टोरी सांग म्हणून. त्यातल्या त्या रिकाम टेकडा वाटलो असेल म्हणून असेल कदाचित, पण म्हणता येईल की ठरवून नव्हतं निश्चित. हे खूप मोठं होईल की त्यांनी मला निवडलं, पण ठरवून ह्याच्यात उडी मारली का तर नाही. ते एकाला लागून एक गोष्टी अशा घडत गेल्या की असं वाटतं की दैवी असेल, टू बी सेफ आणि मॉडेस्ट, असं मला वाटतं. सर, मग आता जेव्हा तुम्ही ठरवलं की आपण ह्याला एका बिझनेसचा फॉर्म द्यायचा आहे, आता बिझनेस म्हटलं की फायनान्स आला, त्याला लागणारं सीड कॅपिटल आलं, मार्केटिंग आलं, HR आलं, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही जमून आणल्या? त्यात सुद्धा ना इनफॅक्ट मी सेल्समध्ये होतो. मी गोदरेजसाठी व्यवस्थित सेल्समनशिप आणि कॉन्सेप्ट सेल्समध्ये खूप चांगलं काम केलं आहे. मोठे म्हणजे गोदरेजच्या इतिहासात त्या विंगनी एवढे मोठ्या ऑर्डर कधी नाही आणल्या जेवढ्या मी आणल्या होत्या. पण टू माय सरप्राईज ज्यावेळी या क्षेत्रात उतरलो त्यावेळी D2C असं होतं ना माझं, की डिरेक्ट टू कस्टमरवाला माझा अप्रोच होता, की आम्ही एक प्रोडक्ट बनवतो जे डायरेक्ट कस्टमरला द्यायचं. आणि त्यात आमच्यामध्ये सीन होतं, D2K होतं, म्हणजे किड्स होतं. सो मुलांसाठी आम्ही काहीतरी बनवतोय आणि त्यातला अनुभव कुणालाच नव्हता. माझ्या बरोबरचे जे माझे पार्टनर आहेत, एक शंतनू आणि एक व्यंकटेश. व्यंकटेश मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप उंच माणूस आहे. पुण्यात त्यांचं मोठा सेटअप आहे. VGA डिजिटल प्रिंटर्स नावाची त्यांची स्वतःची कंपनी आहे. शंतनू व्हर्च्युअल एलिमेंट स्टुडिओज म्हणजे ॲनिमेशनमध्ये, तो सुद्धा सेल्स करतो का तर करतो, पण अशा प्रकारचा टार्गेटेड ऑडियन्ससाठी प्रोडक्ट सेल ॲक्सेस झालेला नव्हता कधीच. आणि तुम्ही ज्यावेळी एवढा जीव ओतून करताना त्यावेळी तुम्ही त्याच्या विक्रीमध्ये तेवढे यशस्वी नाही होऊ शकत, असं माझं स्वानुभवाने मी सांगू शकतो. की वेन यू आर हार्ट अँड सोल इन टू इट, इट बिकम्स चॅलेंजिंग.
तर ते सोपा नव्हताच आणि अजूनही नाही आहे मार्ग तो सोपा. बूटस्ट्रॅप आहे, पैसे आम्ही उभा करून आत्तापर्यंत प्रवास केलेला आहे. इतिहास शिकवणारा पृथ्वीच्या पाठीवरचा एकमेव स्टार्टअप आहे हा, की इतिहास शिकवण्यासाठी खेळणी बनवतो. मुलांना टार्गेट करणारा, इतिहास शिकवणारा, खेळणी बनवणारा, असं पहिलंच. म्हणजे ओव्हरऑल अननोन वॉटर्समध्ये आम्ही डाईव्ह मारलेली होती. त्यामुळे अजूनही शिकतोय, अजूनही क्लेम असा नाही की आम्हाला ते गणित उलगडलंय. पण थ्रिलिंग होता प्रवास, अनपेक्षित वळणांनी भरलेला होता, प्रचंड आव्हानाचा होता. वर करणे सुरू केलं त्यावेळी जे वाटलं होतं की जी उंची गाठेल लगेच, ती उंची प्रॉब्ली आम्ही अजूनही नाही गाठलेली. म्हणजे खूप सहज भगवा झेंडा घेऊन बुलेटला लावून रॅलीज काढणं, चंद्रकोर लावून, हे सहज स्वीकारणाऱ्या आपल्या समाजाला आपल्याला शिवछत्रपती माहीत नाही आहेत आणि ते कोणीतरी शिकवू शकतं, खेळता खेळता आपल्या मुलांना शिकवू शकतं, हे अपेक्षेपेक्षा सहज नाही पचलं किंवा पटलं. का तर अभिनवताच, म्हणजे ह्याच्यात मी समाजाला नाही ॲज दोष देते, उपक्रमाची अभिनवताच इतकी होती की इट बिकेम डिफिकल्ट फॉर पीपल टू सकम टू अ फॅक्ट की असंही काही होऊ शकतं. त्यामुळे 99% आम्हाला रिएक्शन वाव असं पण होतं, अशाच जास्त येतात. सो लोकांना अवेअर करून मग सेल करणं आहे, आव्हानाचं आहे. आणि सर त्यात तुमचा जो विषय आहे की राजांचा, आणि राजे हे आपल्या महाराष्ट्र, आपल्या देशाचा एक खूप असा सेन्सिटिव्ह पॉइंट आहे. तर ह्या एवढ्या सेन्सिटिव्ह विषयाला घेऊन कधी तुम्हाला अशी भीती वाटली का की कधी काही कॉन्ट्रोवर्सी नको व्हायला, किंवा आपल्यामुळे काय चूक नको व्हायला, एक शब्द इकडचा तिकडे नको व्हायला, अशी काही चॅलेंज फेस केलेत का तुम्ही? इनफॅक्ट हो, चॅलेंज फेस नाही केले म्हणता येणार, पण विषय सेन्सिटिव्ह आहे का की ओव्हर सेन्सिटिव्ह. आपण एक तर समाज म्हणूनच काही गोष्टींबाबत ओव्हर सेन्सिटिव्ह आहोत आणि काही बाबतीत आपण प्रचंड गेंड्याचे कातडीवाले आहोत. शिवछत्रपतींबाबत आपण खूप कमालीचे संवेदनशील आहोत. त्या बाबतीत बोलताना छत्रपती नाही म्हटलं तर छत्रपती या शब्दाचा अर्थ नसलेली प्रचंड मोठी आर्मी मागे लागते की तू छत्रपती कसा नाही म्हटला. थांबून उलटा विचारलं की छत्रपतीचा अर्थ माहिती का रे तुला काय, तर त्यांना सांगता येणार नाही कदाचित. पण म्हणून ते चुकीचे नाही आहेत, त्यांच्या अपेक्षा चुकीच्या नाही आहेत. ते न म्हटल्यामुळे अपमान होतो असं जर प्रामाणिकपणे समोरच्याला वाटत असेल तर काळजी मी घेतली पाहिजे. म्हणजे माझा विठ्ठल, माझा गणपती, माझे शिवाजी राजे, माझा शिवराय, असं मी माझा राजा म्हणू शकतो. पण त्यातनं आत्मीयता पोचत नसेल आणि तू एकरी उल्लेख कसा केला असं होत असेल तर काळजी मला घ्यायला पाहिजे. ही काळजी मी पहिल्यापासून घेत आलो. 2-3 प्रसंगात असं झालं की आपल्याकडं ना महापुरुषांना जातीमध्ये वाटण्याची खूप हे आहे. मला खूप लहानपणी धडा होता महापुरुषांचा पराभव म्हणून, की अनुयायीच पराभव करतात. कसं तर मग गौतम बुद्धांनी मूर्तीपूजा करू नका सांगितलं तर मूर्तीपूजा करणारा, गौतम बुद्धांना मानणारा, बुद्धांच्याच मूर्तीची पूजा करणारा समाज इज मोर पॉप्युलर आत्ता. मग आंबेडकर माझे, शिवराय तुमचे, टिळक ह्यांचे, सावरकर त्यांचे, अशा ज्या आपल्याकडे भिंती पाडल्यात ना, त्या मला कुठेतरी समजत होत्या का तुम्ही ते बघत बघतच मोठा झालो होतो. पण ना आम्ही ज्यावेळी स्वराज्य योद्ध्यांना चेहरे दिले आणि स्वराज्य योद्ध्यांबद्दल बोलायला लागलो त्यावेळी मात्र मला असं लक्षात आलं की महाराजांसाठी लढलेल्या योद्ध्यांमध्ये पण जातीपाती केल्यात लोकांनी, विच वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू डायजेस्ट. एका विशिष्ट ह्याच्यानंतर तुम्हाला घरात जातीपाती शिकवलं जात नाही, समाज तेवढा आपला प्रगल्भ आहे. पण शिवाजी काशीद म्हणजे मग न्हावी, मग काय मायनाक भंडारी कोळी जमात, हे लोक सांगायला लागली. देशपांडे म्हणजे मग कायस्थ का असेल तर मग तो ब्राह्मण नाही, दुसरा असेल तर तो ब्राह्मण, मग तू ब्राह्मणांचंच खूप बोलतोस, तुझं आडनाव काय, अशा गोष्टी व्हायला लागल्या. तिथं थोडासा झटका बसला होता. तिथं काळजी वाटली होती की आपला उद्देश कितीही निकोप असला तरी ऐकणाऱ्यांच्या कान आणि त्यांचे परसिव्ह करण्याची क्षमता ह्याचा पण भान ठेवून बोललं पाहिजे. सुरुवातीला काही ठिकाणी गडबडलं होतं, पण मला असं वाटतं की हे सगळंच जे आम्ही करतोय ना ते इन्स्टेड ऑफ कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात घेऊन करण्याऐवजी आम्ही प्रामाणिक बापाला, मुलाला शिवराय कळावेत यासाठी काम करतो आहोत, याची जाणीव असल्यामुळे लोकांना कदाचित आम्हाला माफ करत असतील की ठीक आहे बाप करतोय, मुलाला कळावं करतोय, त्यात कुठं जातीपाती आणता ना. त्यामुळं कदाचित आम्हाला आत्तापर्यंत सुरक्षित आहे रस्ता आमचा. आणि उद्देश निकोप आहे 100%. आम्ही ॲब्सोल्युटली, मला माहिती आहे की शिवछत्रपतींना अपेक्षित असलेला समाज हा संघटित समाज होता.
आणि आपल्या समाजात अधिक वजा करून मूळ गाभा चांगला आहे तो एकत्र करण्याची क्षमता या एकाच वैश्विक चारित्र्याच्या महानायकाच्या चरित्रामध्ये आहे. तर त्याच्यावरती जर निकोपपणे काम केलं, हाच हेतू निश्चित ठेवला, तर मला नाही वाटत पुढे पण काही अडचण येतील. ॲब्सोल्युटली सर, बरोबर आहे. सर मला ना आपली भेट आठवते, पहिली भेट जेव्हा तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये आला होतात आणि आपण ते रणांगण खेळलो होतो. सर तुमच्या ह्या खेळाबद्दल जरा सांगा आणि ह्या गेम्समध्ये अजून काय काय आपण ऑप्शन्स अवेलेबल आहेत जेणेकरून आपण स्टोरीज अजून सांगू शकू लोकांना. मुळात झालं असं की तो बोर्ड गेम हा आमचा पुरस्कृत बोर्ड गेम आहे, म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, स्टार प्रोडक्ट. त्याचं खूप मार्केटिंग झालं आणि बाकी गोष्टींबद्दल फारसं बोललं गेलं नाही. आता मावळा इव्हेंट्स नावाचं एक वेगळं विंग आहे आमचं, की ज्याच्यामध्ये आम्ही हाच बोर्ड गेम कल्पना करा जिवंत झाला तर, जे आपल्या कॉलेजमध्ये झालं होतं तिथं मुलंच मावळा बनवून शिवछत्रपतींच्या आयुष्यातल्या घटना जमिनीवर मांडल्यात आणि त्या जिथं जातात तिथल्या घटना आपण त्यांना सांगतो. सो तो बोर्ड गेम जिवंतपणे खेळतात. हा कॉन्सेप्ट म्हणजे रणांगण. सो मग रणांगण आम्ही आत्तापर्यंत अगदी वाराणसीला DP स्कूलला, म्हणजे दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये आम्ही रणांगण घेतलं. तिथं छान अनुभव असा होता की वाराणसीच्या मुलांना हे सांगायला खूप मजा वाटली की तुमच्याच भागातला एक कवी हा महाराष्ट्रात आला उत्तर प्रदेशवरून आणि त्यांनी त्याचं सगळं आयुष्य फक्त शिवरायांवर कविता लिहिण्यात घालवलं. मग त्या मुलांचे जे डोळे गोल झाले, चेहरे झाले, तेव्हा त्यांना कविभूषण इंट्रोड्यूस करायला मजा आली. शिवचरित्र हे वैश्विक चारित्र्याचं कसं आहे हे इनफॅक्ट महाराष्ट्राबाहेर सांगायला जास्त मजा येते. सो आम्ही महाराष्ट्र सदनात दिल्लीकर मराठी लोकांसाठी रणांगण घेतलंय, VGTI कॉलेजसाठी रणांगण घेतलंय, ल्युपिन्स फार्मासारख्या एका उद्योगा म्हणजे कंपनीसाठी कॉर्पोरेट रणांगण घेतलंय, की मग त्याच्यामध्ये सांगताना कॉर्पोरेट ॲस्पेक्ट्स ऑफ शिवचरित्र असं सांगण्यात येतं. मुलं कोण आहेत समोर, प्रेक्षक कोण आहेत, त्याप्रमाणे रणांगण बदलू शकतं. आणि हे सगळं आम्ही खूप भारी करतो असं नाही म्हणायचं. मला असं सांगायचा प्रयत्न आहे की शिवचरित्रात एवढी ताकद आहे की त्याच्या प्रत्येक वयाच्या प्रत्येक दशेच्या व्यक्तीसाठी काही ना काहीतरी टेकअवे आहे त्याच्यामध्ये. तर ते आम्ही एक्सप्लोर करतो. म्हणजे सर आपण ऍक्च्युली असं करू शकतो, आपल्याला खरंच प्रत्येकाला वाटतं की आपण राजांना प्रमोट करायला हवं, तर बर्थडे पार्टीज मध्ये हे जे बाकीचे शोज वगैरे ठेवतात त्याबद्दल रणांगण ठेवा ना, म्हणजे इतिहासही जाणला जाईल, बर्थडे पार्टीजही होतील आणि लोकही एकत्र येतील. आम्ही रणांगण म्हणजे आम्ही त्याला वाढदिवस सोहळ्याचे भारतीयीकरण म्हणतो. आपण त्या मेणबत्त्या विजून केक कापूर करण्याऐवजी कल्पना करा की रणांगणात मुलं सगळे राजाभिषेकाला येतात आणि आता शेवटचा प्रसंग आहे म्हटल्यानंतर मग पळत पळत बर्थडे बॉय शेजारी येतात, सगळ्यांचे डोक्यात ते कोणाकार टोपीऐवजी पगड्या असतात आणि मजा येते त्यात. आम्ही ते पण केलं. राईट, मला व्हिज्युअल होतंय डोळ्यासमोर, सुंदर चित्र दिसतंय. हो, मजा येते त्यात सुद्धा. अपेक्षा नसते लोकांना की हर हर महादेवच्या आरोळ्या एखाद्या AC बँक्वेट हॉलमध्ये येतील असं अपेक्षा नसते, किंवा एखाद्या CBSE स्कूलमध्ये झुंबासाठीचा तो कम्प्लीट काच आरशांवाला एखादा AC हॉल आहे आणि तिथं ही उच्चभ्रू एकदम मोठ्या मोठ्या घरातनं आलेली मुलं अचानक हर हर महादेव म्हणून आरोळ्या ठोकतात. हे रम्य असतं, म्हणजे वी गो बॅक टू अवर रूट्स असं वाटायला लागतं. सर मग तुम्हाला असा काय अनुभव येतो की ही मुलं जी आहेत, म्हणजे जे आता हे सगळे ऍडव्हान्स, ही जनरेशन जी आहे सगळी ऍडव्हान्स आहे, ह्यांना एनिमे माहिती आहे, ह्यांना खूप सारे व्हिडिओ गेम्स माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण आपले राजे जेव्हा हे लोक पहिल्यांदा ऐकतात तेव्हा यांचं रिॲक्शन काय असतं? मला ना ह्याच्यामध्ये थोडंसं अपब्रिंगिंग बद्दल पण वाटतं की जिथं पालकांमध्ये असेल ना तिथं ते रिलेटिव्हली इझिली मुलांपर्यंत पोचतं. पण जिथं म्हणजे दुर्दैवाने साऊथ मुंबईमध्ये काही प्रदर्शनांमध्ये शिवाजी हू असं विचारणाऱ्या मॉड आया पण पाहिल्यात आम्ही. काय बोलताय? हा, शिवाजी हू, अच्छा ओ, म्हणजे ज्याच्या नावावर रेल्वे स्टेशन आहे ही ओळख, असं पण आहे आपल्याकडे. पण बहुतांशी म्हणजे ते खूप मायनॉरिटी आहेत ती लोक की ज्यांना शिवाजी हू वाटतं. प्रॉब्लेम असा ना, शिवछत्रपतींवर खूप प्रेम आहे, पण ते प्रेम तुम्ही घरात फोटो लावून किंवा मूर्तीपुढे म्हण महाराज की जय म्हण असं तुम्ही तुमच्या मुलाचा हात दाबून म्हणाल, तो म्हणेल. त्याचा मुलगा नाही म्हणणार जर तुम्ही त्यांना कारणं नाही दिली तर. आत्ता दुर्दैवाने प्रेम व्यक्त करायला हजारो माध्यम आहेत, प्रेम निर्माण करायला काहीच नाही. मुलांना शिवछत्रपती कळावेत यासाठी देर इज नो मीडियम, हा माझा क्लेम आहे. मग आत्ता पॉडकास्ट बघणाऱ्यांनी प्रॉब्ली कमेंट्समध्ये टाकावं की कोणती माध्यमं आहेत हो,
इथे रेष येईपर्यंत महाराजांची गारद देणं हे प्रेम व्यक्त करणं झालं. क्षत्रिय कुलावंतांचं गोंदवणं, जगदंबाचं जॅकेट घालणं, अजून काय दिवसाला 3-3 पुतळे उभे करणं, स्मारकं उभी करणं, हे सगळी प्रेम व्यक्त करायची माध्यम आहेत. प्रेम व्यक्त करायच्या माध्यमांच्या निर्मितीच्या स्पर्धेमध्ये मोठी माणसं हे विसरून गेलीत की प्रेम निर्माण पण करायला लागेल. पुतळे उभे करून रस्त्याला नावं देऊन बस स्टँड, एअरपोर्ट, मी ताज बसनी पण महाराजांच्याच नावाने आलो. सो हे सगळं करून मुलांना महाराज नाही कळणार आहेत. फक्त मी त्या शिवनेरीत 3 तास बसून आलो तर मला शिवचरित्र कळालं असतं तर मग मजा आली असती. तसं नाही आहे. देर आर नो मीडियम्स. म्हणून मावळा हे प्रयत्नात आहे की मुलांना माध्यमं निर्माण व्हावीत, आणि ही माध्यमं निर्माण झाली ना तर मग मुलं खूप सहज अडॉप्ट करतात. का तर मग तुमच्या पिकाचूपेक्षा मुलांना आपले येसाजी तानाजी जास्त लवकर कळतात, प्रोव्हायडेड तुम्ही ते त्यांच्या कलानी त्यांना ती माध्यमं दिली. आमचे येसाजीराव कुतुबशहाचा हत्तीची सोंड कापणारे, आकाशात उडी मारून तलवार फिरवणारे आहेत. ते त्या त्वेषाने लढताना पाहणाऱ्या मुलाला त्यांच्या स्किन कलरचा एक योद्धा लढताना पाहून त्याची कनेक्टिव्हिटी वाढते. म्हणजे भुगावमध्ये श्री श्री रविशंकर शाळेच्या भिंतींवर येसाजीरावांचं चित्र आहे आणि माझ्या शाळेपासून येसाजीरावांचा वाडा किती लांब आहे असा मॅप दिलेला आहे. आणि ती मुलं CBSE स्कूल आहे, इंग्लिशमध्ये दिलेलं आहे सगळं. त्याच्यावर टीका होती आमच्यावर, इंग्लिश का मराठी का नाही, म्हणजे लोकांची मराठी असली तर नाही तिथेच उपाळते. ती शाळा इंग्रजी आहे. सो मुलांना कॉरिडॉरमध्ये जाताना त्या शाळेच्या गणवेशातला एक छोटा मावळा कॅरेक्टर, आणि तो म्हणतोय मला येसाजींसारखं का व्हायचं, आणि येसाजीरावांचा पुतोंड्याचा वाडा माझ्या शाळेपासून किती जवळ आहे. ती मुलं घरी जाऊन आग्रह करतात की तो एकदा येसाजीरावांच्या वाड्याला जाऊ, किंवा मी त्या वाड्यावर जाऊ शकतो. स्पायडरमॅनच्या घरी जाऊ शकता का? मुलांना कळतं हे खरे आहेत. आणि ही अशी माध्यमं निर्माण करण्याचं व्रत आम्ही उचललंय. मावळा इन स्कूलचा तो भाग होता की जिथं भिंतींवरती पण चित्र तुम्ही योद्ध्यांची टाका, लोकांना कळू. म्हणजे हंबीररावांच्या चित्राशेजारी छोटा मावळा असा क्लाउड काढून म्हणतोय, आय वॉन्ट टू बी ॲज सेल्फलेस ॲज हंबीरराव वॉज. जितकं निस्वार्थीपणे हंबीररावाने राज्य शिवछत्रपतींकडून शंभू छत्रपतींकडे पाठवलं, दिलं, त्यात मध्ये त्यांनी इन्क्लूड केलं असतं स्वतःच्या जावयासाठी, तर इट वुड हॅव बीन डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. तर ते सेल्फलेस होते. तसं मला सेल्फलेस व्हायचं आहे असं जर मुलं म्हणायला लागली तर तुम्ही स्पायडरमॅनसारखं काय होणार, की भिंतीवर उलटं टटकायचं मला स्पायडरमॅनसारखं, किंवा मला राग आला की हिरो व्हायचंय हल्कसारखं. ही मुलं ही सुपर हिरो काही शिकवत नाहीत. आपली सुपर हिरोची चरित्र एकेकाची अशी आहेत जी मुलांची चरित्र घडवू शकतात. सो प्रयत्न असा आहे की जर आपल्या मुळात असेल, म्हणजे गावाखेडातल्या मुलांमध्ये कमालीचे महाराज आहेत, DNA मध्ये आहेत, शिकवलं नाही शिकवलं तरी, ते उफाळून वरती आणण्यासाठीची माध्यमं निर्माण करणं गरजेचं आहे. तेच आम्ही करायचा प्रयत्न करतो. पण खूप सुंदर कल्पना दिली आहे सर तुम्ही. की आय होप की हा पॉडकास्ट जर आपलं महाराष्ट्र शासनातलं कोण बघत असेल तर ही कल्पना नक्की फॉलो करावी. आपल्या ज्या शाळा आहेत, ZPच्या शाळा आहेत, इतर शाळा आहेत, थोडं जरी इतिहास आपण पंप केला तरी ते पुढे जाऊन फार मोठा एक नवीन पिक्चर निर्माण होईल. मी तुम्हाला सांगू का, अजून एक जिथं आम्ही कमी पडतो, ऑलमोस्ट एव्हरी उंचीच्या प्रतिष्ठेच्या पॉलिटिशियन्सना आम्ही माहिती आहोत. मी म्हणजे नावं घेऊन, म्हणजे पक्ष सोडू ना, म्हणजे पक्षाचं नाही काही, ऑलमोस्ट प्रत्येकाला आम्ही माहिती आहोत. आणि प्रत्येकाने काय काम करतोय यार, वा असंच म्हणलेलं आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे ना की ते म्हणतात ना की ठीक आहे बोल आपण काय करूयात, त्याच्यासाठी माझ्याकडे उत्तर नाही आहे. मला माहिती नाही मी हे घेऊन शासन काय करू शकेल किंवा काय करा, किंवा सगळ्या शाळांमध्ये हे करा असं मला माहीत नाही म्हणायचं असतं. आम्ही तिथे कमी पडलो आहोत. राजकीय इच्छाशक्ती कमी नाही आहे. म्हणजे लोकांना असं वाटत असेल की शासन का नाही ह्यांच्यासाठी काही करत, ते तयार आहेत. इनफॅक्ट दुर्दैवाने आम्हाला फ्रेज नाही करता आलं की ज्यावेळी ते म्हणतात की तुला काय हवंय, ते शासकीय चौकटीत कसं बसवायचं मला जे हवंय ते, जे ग्रेटर गुडसाठी असेल लोकांच्या, ते आम्हाला प्रश्न सुटलेला नाही. का तर अगेन अभिनवता हे वरदान आहे आमच्या प्रोजेक्टचं, तितकंच तो थोडासा डिसएडव्हान्टेज पण आहे की इतकं अभिनव आहे की काय सांगायचं. कारण हा कॉन्सेप्ट सर असा आहे ना, इतका फ्रेजाईल आणि इतका इन्स्पायरिंग कॉन्सेप्ट आहे ना, तुम्ही ह्याला कुठल्या चौकटीत असं नाही दाबून शकत. मी तुम्हाला सांगतो, मला इंस्टाग्रामवर एकाचं कमेंट आली आहे की आमच्या राजांच्या आयुष्याचा खेळ केला आहे. ओ ह्याला काय डिफेन्स, की ह्याला कसा डिफेन्स,
तो म्हणतोय ते बरोबर आहे का? तर लॉजिकली बरोबर आहे, खेळ केलाय, पण आयुष्याचा खेळ करणे ह्या वाक्यप्रचाराला जो डॉगमा लागलाय तो वेगळा आहे ना. ते आयुष्य पोहोचावं म्हणून खेळ निर्माण केला का तो केलाय. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही अभिनव कुठलं म्हणजे इनोव्हेटिव्ह काय असेल ना तर ते डिफेंड करणं आणि ते रोजचा संघर्ष असतो. पण मला एका खूप भन्नाट माणसाने सांगितलं की शिवछत्रपती हे असे प्रतिभावान व्यक्ती आहेत की त्यांचं तू फॉलो करशील किंवा त्यांच्यासाठी काही करायचं असेल तर तुझ्या आयुष्य पण प्रतिभावान होईल, पण तितकंच ते खडतर पण असेल. सो तुम्ही ज्याला पूजता त्याच्या आयुष्यातले आव्हानं तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमच्या आयुष्यात येत जातात. सो वी आर प्रिपेअर्ड. कुठं अडचण आली की आग्र्याला सापडलो असं स्वतःला म्हणून महाराज सुटले ते आपण पण सुटू असं वाटतं. नक्की नक्की सर. कारण महाराज आहेत ना हे असं वाटतं की आहेत अजून, म्हणजे त्यांची शिकवण जी आहे ही फक्त काय आता ही 100-200 वर्षापूर्वीची नाही, ही शेकडो वर्ष चालतच राहणार आहे. पिढ्यानुपिढ्या ह्यातून काही ना काही धडा घेतच राहणार आहेत. ॲब्सोल्युटली. पण मूर्त्या उभ्या करून पुतळे उभे करून रस्त्यांना नावं देऊन नाही. देअर हॅज टू बी बेटर मीडियम्स. चांगली माध्यमं हवीत. चित्रपट करमणूक करतात, मोठी पुस्तकं कोणी वाचत नाही. खेळणी ही अफलातून माध्यमं असू शकतात. म्हणूनच आम्ही प्रयत्न त्याच्यातच आहे की आता फक्त बोर्ड गेम नाही. तुम्ही मग अशी विचारलं की अजून काय काय, तर मग चित्रच जोडायची तर मग पाळीव प्राणी पक्ष्यांची कशाला. प्रतापराव गुजरांचं चित्र जोडून पूर्ण करा. आमचे जिक्सॉ पझल्स आहेत, लक्षात ठेवण्याचं मेमरी कार्ड गेम्स आहेत की योद्धे फक्त तुम्हाला चेहरे ओळखता येतात, वाचू नका काही. पण मोहीम नावाचा आमचा मेमरी कार्ड गेम आहे की ज्याच्यामध्ये योद्धे तुम्हाला शोधायचे असतात. आमचे दुर्गांचे योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. म्हणजे आता हा पॉडकास्ट बघणारे सगळ्यांना एकत्र करा आणि त्यांना विचारा महाराजांसाठी लढलेले किती योद्धे माहिती आहेत, ओरिजिनल सुपर हिरोज किती माहिती आहेत. 8-10 माहिती असतात कितीही प्रेम असलं तरी. आमचे ट्रम्प कार्ड्स खेळल्यानंतर 38 योद्धे मुलांना खेळता खेळता कळतात. सो योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स आहेत, दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. आम्ही प्रयत्न करतोय की अगदी ट्रॅव्हल फ्रेंडली, थोडे महाग थोडे स्वस्त असे वेगवेगळी रेंज येईल आणि यानं त्या मार्गाने मुलांपर्यंत महाराज कळतील. ऍब्सोल्युटली सर. सो पूर्वी मला लहानपणी आठवतं ते असे ना अंडरटेकर, हॉल्क हॉगनचे ते आधी WWF चे ट्रम्प कार्ड्स असायचे. तर त्याच्यापेक्षा हे तर कितीतरी पटीने चांगले. अंडरटेकरची उंची आणि योकोजुमाचं वजन हे जास्त आहे. ते सांगितलं की आपण जिंकतो. हा माझ्या डोक्यातला कचरा मी कसा काढू, नाही काढता येणार. मी लहानपणी खेळता खेळता आत्मसात केलेलं आहे ते. मुलांना आत्ताच कळू दे की यसाजीराव जास्त युद्ध लढले होते, तानाजीरावांचं सर्वोच्च बलिदान होतं, बापूजीरावांच्या पिढ्यानपिढ्या स्वराज्यासाठी लढल्या होत्या. ह्या ऍस्पेक्ट्स आपल्या वॉरियर्सचे मुलांना खेळता खेळता कळण्यासाठी योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स बनवलेत आम्ही आणि कमाल त्याला प्रतिसाद आहे. चिमुरडी मुलं ज्यांना वाचता पण येत नाही ती मुलं चित्र दाखवलं की योद्धे ओळखून जातात. अमेझिंग अमेझिंग. सर आता तुम्ही चॅलेंजेस बद्दल म्हणालात, तर तुम्ही तुमच्या एका सिक्युअर जॉब पासून म्हणजे फिक्स पेमेंट वाला सिक्युअर जॉब सोडून तुम्ही या एकदम अननोन फील्ड मध्ये आलात. तर ही काय सोपी गोष्ट नाही. ऍब्सोल्युटली. ड्रास्टिक चेंज आहे लाईफचा आणि ड्रास्टिक चेंज मध्ये फॅमिली साथ असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऍब्सोल्युटली. तर तुमचा फॅमिलीचा रोल काय आहे या सगळ्या ट्रान्झिशन मध्ये? बापरे, आता पुण्यातली मुलगी लग्न करून घरी आणायची, तिला सांगायचं मी गोदरेजसाठी काम करतो आणि काम केल्यानंतर सुरू केल्यानंतर नांदायला लागल्यानंतर 5 वर्षात सांगायचं थांब आता मी मुलांसाठी खेळणी बनवतो. वॉज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे मी स्वतः हे पचवू शकलो नसतं दुसऱ्या कोणाचं. आय एम थँकफुल की माझी बायको प्राजक्ता हिने कमालीचा सपोर्ट केला. आणि आत्ताही म्हणजे आत्तासुद्धा असं नाही आहे की मावळा खूप सेल्फ सफिशियंट आहे आणि फार भरपूर म्हणजे मी कॉर्पोरेटमध्ये जेवढे अर्थार्जन करू शकलो असतो तेवढं अर्थार्जन मला मावळामधून करता येते अशी दशा अजूनही नाही आहे. आम्हाला कमवतो ते पैसे नवीन गोष्टीच्या निर्मितीमध्ये गुंतवावे लागतात. तर त्याच्यात तिचं काम करणं, ती सपोर्ट करणं, अनेकदा मी व्यथित होऊन तिला ज्यावेळी म्हणतो की मी परत कॉर्पोरेट सपोर्ट करू का, त्यावेळी नाही तू नको करूस, तुझं आता करता पण येणार नाही, तू हे कर, हे होईल मोठं, रे एवढे कष्ट घेतले ते 100% मोठं होईल, असंच ती बघते. कसं असतं तुम्ही पॅशनेटली काही बोलत असतं त्यावेळी तुम्ही दिसत नाही की तुम्ही आरशात बघून बोलत नसता, तुमच्या सोलमेटला तुम्ही दिसत असता, त्यावेळी तिला ते पॅशन कळतं माझ्यामधलं. त्यामुळे तिचा तरी अजूनपर्यंत विरोध नाही आहे आणि मला वाटतं की एवढं तग धरली आहे तर हे अजून जो पहाट सोनेरी वळण आहे ते पुढच्या वळणावर ते येईल वळण. ऍब्सोल्युटली सर. प्रत्येक सक्सेसफुल माणसामागे एक स्त्री असते. ऍक्च्युली ही म्हण ऍब्सोल्युटली खरी आहे. येस, स्त्रीशिवाय ते यश इतकं सोपं नाहीये साधणं, असं मला जास्त सेफ आहे म्हणणं असं वाटतं की प्रॉब्ली लोक यशस्वी होत असतील
बट विथ वुमेन बिहाइंड यू इट एम्पॉवर्स युअर जर्नी. सर, तुम्ही नुसताच एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साध्य केला आहे, तर प्लीज त्याच्याबद्दल सांगा. हो, तो आम्ही केला म्हणजे असं म्हणणं थोडंसं धारिष्ट्यच होईल. संकल्पना आपली होती. मुळात ना एक गोष्ट आपण रुटीनमध्ये असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही, पण किती कमाल गोष्ट आहे बघा. 400 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका राजाला मानवंदना द्यायची म्हणून त्याच्या आठवणीमध्ये त्याच्या आवडत्या वास्तूंच्या प्रतिकृती बनवल्या जातात दर दिवाळीत. जे दुर्गांच्या प्रतिकृती बनतात तशा जगात कुणीही कुणासाठी करत नाही. तर आपल्या इथं त्या घडतात, त्या एवढ्या मोठ्या संख्येने घडतात, तर मग त्याचं विश्वविक्रम का नाही निर्माण होऊ शकत. या संकल्पनेवर आम्ही गेली 3-4 वर्ष काम करत होतो. त्याला आम्ही दुर्गोत्सव असं नाव दिलं, की दुर्गांचा उत्सव, दुर्ग निर्मितीचा उत्सव साजरा व्हावा. वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे जेनझीज एकत्र येऊन सरकार उलटवणं किंवा धरणे धरणं, मागण्या करणं, यासाठी लोक रस्त्यावर येत आहेत. त्याऐवजी सकारात्मक कामासाठी आपण नाही एकत्र आणू शकत का लोकांना, हा त्याच्या मागचा मूळचा विचार होता. तर मग अमृत नावाची एक महाराष्ट्र शासनाचीच एक स्वायत्त संस्था आहे, जी देशाच्या एकोप्यासाठी वगैरे काम करण्याचं त्यांचं मॅन्डेट आहे. तर त्यांनी ही डोक्यावर उचलून घेतली आणि मुख्यमंत्र्यांची परमिशन मिळवली. सो यावेळेस दुर्गोत्सव जो घडला, तो दुर्गोत्सव अमृतनी जे सबलीकरण केलं, की अमृतनी जे ते आयोजनाचं सगळी धुरा हातात घेतली, त्यामुळे तो मोठा होऊ शकला. मग आपण या चित्रांचं म्हणजे जिथे जिथे दुर्ग बनतात तिथे लोकांना आवाहन केलं की तुम्ही त्या दुर्गांच्या फोटो आम्हाला अपलोड करा अमृतच्या संकेतस्थळावर. तिथे कलेक्ट केले ते सगळे फोटो, त्याची स्क्रुटिनी झाली. गिनीजनी ते प्रचंड कष्टाचं काम होतं ते सुद्धा. तर त्यातनं सगळ्यातनं जाऊन तो जो आधीचा वर्ल्ड रेकॉर्ड होता तो मोडून एक नवीन विश्वविक्रम बनला, लार्जेस्ट डिजिटल अल्बम ऑफ हँडमेड स्कल्पचर्स असा एक पहिला. आणि हा लोकसहभागातून निर्माण झालेला, शिवछत्रपतींची संलग्नित असलेला, महाराष्ट्र शासनाने बॅक केलेला पहिला विश्वविक्रम. अमेझिंग, कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे किती फोटो आलेले टोटल इथे? 3-3.5 लाख तर त्याच्या हेच झाल्या, म्हणजे विजिट्सच होत्या. त्या AI आणि ते बरेच त्याच्या वेगळे हे होत्या. पण दुर्गोत्सवावरती 3.5 लाख, आणि ते सुद्धा परिस्थिती अशी होती ना की पूरग्रस्त वातावरण झालेलं. मग अशा वेळी गव्हर्नमेंटनी ह्या गोष्टी कराव्यात का, की लोक असं म्हणतील की इथं आम्ही मरतोय पावसाने, तुम्ही हे काय उत्सव साजरा करता. तर ते सगळं मुळं तो खूप उशिरा सुरू झाला. 5 ते 6 दिवसांचाच अवधी मिळाला. दिवाळीच्या 5-6 दिवस आधीच इनिशिएट झालं, पण तरीसुद्धा विश्वविक्रम निर्माण होऊ शकला. म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे की राजांच्या दुर्गांवर आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं थोडीशी शोभा वाढवली आपण. एक्झॅक्टली. त्यांचं नशीब की त्यांनी राजांच्या नावाशी असोसिएट झाले. येस. गंमत मला सांगू का, आसामचा शिवाजी म्हणून ज्या माणसाची ख्याती आहे, हा बारफुकन नावाचा माणूस होता आसामचा. तर त्या बारफुकनच्या नावाचं वर्ल्ड रेकॉर्ड होतं, गव्हर्नमेंट ऑफ आसामनी केलेलं. मग आपल्या राजांवर अजून नाही असं जरा एनिवे खटकत होतंच आम्हाला. तर ते यावेळेस साधलं गेलं. अमेझिंग. खूप एक अभिमानाची अशी फिलिंग येते मला. अमेझिंग. येस. आणि सर, त्यानंतर तुम्ही आयडियाबाज मध्येही तुमचं अपीअरन्स होतं. हो. तो अनुभव कसा होता? तो पण छान अनुभव होता. हा स्टार्टअप म्हणून ह्याला खूप इनोव्हेटिव्ह असल्यामुळे वाखाणला जातो किंवा आयडेंटिफाय होतो. लोक मागे येतात की करूयात म्हणून एकत्र. आयडियाबाजचा अनुभव अफलातून होता. कॅमेरा मागचा अनुभव पण तितकाच चांगला होता. विशेष म्हणजे सांगा आम्हाला जरा, ऐकायला खूप आवडेल. खूप प्रोफेशनल टीम होती आयडियाबाजची. 8 ते 9 दिवस तिथं आम्हाला ट्रेनिंगला बोलवलं होतं. ओव्हरऑल आम्ही काय करतो वगैरे गोष्टी त्यांनी समजून घेतल्या. कोणत्या पद्धतीने पिच केल्यावर ते चांगलं पिच होईल असं व्यवस्थित सराव घेतला होता. आणि लोकांना आपल्याला वाटतं की हे स्क्रिप्टेड वगैरे असतं, तसं काही नसतं, पण एडिटेड होतं. आम्ही 1.5 तास आमचा रेकॉर्ड झाला होता. तर तो 15 मिनिटात त्यांनी कटशॉट करून योग्य त्या गोष्टी फक्त दाखवल्या. एडिटिंग टीम पण झीची कमाल होती, आयडियाबाजची कमाल होती. खूप सुंदर अनुभव होता. फक्त अडचण अशी होती ना की इथे मराठी माणसांनाच समजून सांगताना आम्हाला नाकीनऊ येतं की हा किती पोटेन्शियलवाला स्टार्टअप आहे. तिथे जे टायटन्स होते, इन्व्हेस्टर्स प्रपोज्ड होते, ते सगळे नॉन मराठी होते. आणि त्या सगळ्यांचे प्रश्न असे होते की मग महाराणा प्रताप यांच्यावर का नाही करत, मग इतर कुणावर का नाही करत. तर शिवचरित्र हे वैश्विक पातळीचं आहे, ते राष्ट्रीय महानायक होते, हे समजून सांगून त्यांच्यावरती बेस्ड असलेला खेळ लोकांपर्यंत पोहोचवणं हा नोबल टार्गेट आहे. हे बिझनेस माइंडनी फार सहज उचलून धरणारी गोष्ट नाही आहे.
सो मला असं वाटतं की त्यामुळे तिथं जे फंडिंग लगेच मिळायला पाहिजे होतं. अर्थात आम्हीही प्रचंड गोंधळलो होतो पहिल्यांदाच नॅशनल टी व्हीवर, आणि हिंदी पूर्ण भाषा आमची तशी मराठी पण हिंदीत बोलायचं, आणि ते सगळे त्यांचे आकड्यांचे खेळ. आपण खूप पॅशननी काहीतरी बनवलंय आणि ते आकड्यांमध्ये पुरचुंडी त्याची बांधता यायला जे त्याला धूर्तपणा म्हणा किंवा चाणाक्षपणा लागतो तो थोडासा आमच्यात नव्हता. पॅशनेट आहात आणि आम्ही तुमच्याकडे लक्ष ठेवू वगैरे त्या म्हटल्यात सगळे, पण कुड हॅव बीन बेटर. आता असं वाटतं की आम्ही अजून चांगलं करू शकतो. डेफिनेटली, म्हणजे यू कॅन टेक इट एज अ स्टेपिंग स्टोन. ऑफकोर्स अगदी प्रश्न, देर इज नो निगेटिव्ह. मुळात ना मला गंमत याची वाटली की त्या पूर्ण तुम्ही पुन्हा एकदा आयडियाबाचे सगळे शो बघा. मावळाच्या स्टॉलसाठी त्यांनी जे 2-3 लाख रुपयाचा सेटअप उभा केला होता की ही आयडिया आहे मावळा असं म्हटल्यानंतर ते आयडियाबाज वरती जातं आणि मावळा जे दिसतं ते पूर्ण स्टेज तसं त्यांनी दुसऱ्या कोणासाठी केलं नव्हतं. ती करणारी मंडळीतली 80% मराठी होते, 20% नव्हते, पण सगळ्यांनी मिळून, म्हणजे कुठलाही त्याच्यात अभिनवता, शिवछत्रपतींवरचं प्रेम हे सगळ्यांचं ठाई कॉमन होतं. त्यामुळं वॉर्मली रिसीव्ह केलं. प्रतीक गांधी स्वतः सुद्धा किती मागे लागला होता, अरे म्हणजे द्यायचं होतं ना फंडिंग असं तो म्हणला तिथे. ते एडिट आउट झालं. एवढं त्यांनी केलंय, तुम्हाला अजून काय हवं होतं? सर, तुम्ही एक प्रोफेशनल आहात, एक बिझनेसमॅन आहात आणि एक शिवभक्त आहात. तर ह्या ज्या तुमच्या सगळ्या छटा आहेत त्या मला एका बिझनेसमॅन बद्दल विचारायचं आहे की आता तुमचा इतका वर्षाचा बिझनेसचा अनुभव आहे, तर तुम्हाला एका मराठी उद्योजक आणि एक अमराठी उद्योजक याच्यामध्ये काय फरक वाटतो नेमका? बापरे, उद्योजकता का? माझा ऑनेस्टली असं वाटतं की सर्वसामान्य मराठी माणसाचं उद्योजकतेचं पिंड नाहीये. वी आर गुड मॅनेजर्स, वी आर गुड एक्झिक्युटर्स. आपण एखाद्या ठिकाणी मराठी माणसं CEO म्हणून उत्तम काम करू शकतील, पण आपल्याला सेन्स ऑफ सिक्युरिटी थोडीशी लागते की मंथली तो त्या गोष्टीची काळजी संपली तर आपण झोकून देऊन काम करू, असं आपलं ओव्हरऑल मला असं वाटतं. हे ग्रॉस जनरलायझेशन करणं थोडंसं चुकीचं आहे, पण मी माझं मत व्यक्त करतोय की मला असं वाटतं की ते कमी. हेच तुम्ही धपाक थपाक मला हे गोष्ट करत राहायचंय आणि समडे हे मला कुठेतरी घेऊन जाईल असा विश्वास ठेवून तेच करत राहणं, रिपीट परसिव्हरन्सली करत राहणं, आणि त्यातनं आत्ता खूप छोटं आहे पण ते किती मोठं होऊ शकतं करत राहिल्यामुळं, हे सिद्ध करण्याची बाकीच्या लोकांमध्ये क्षमता जास्त असते. मराठी माणसं रिलेटिव्हली आधुनिक, अभिनव, काहीतरी व्हॅल्यू ॲड करतायत अशा गोष्टीत यशस्वी होतात, पण तेच करण्यामध्ये जे सगळं जग करते, किराणा माल चालवणं, किती किराणा मालाचं दुकान चालवणं, रिलेटिव्हली इट्स व्हेरी इझी फॉर अदर पीपल टू डू इट कम्पेअर टू असं मला वाटतं. शेट्टीज जसे आता हॉटेल चेन चालवणं, तर ते जी पद्धतीने ज्या धडाडीने चालवतात ते क्वचितच एखाद दुसरा अपवाद असतो की इथं आपल्याकडचा मराठी उद्योजक हॉटेल बिझनेसमध्ये पण यशस्वी झाला. सो मला आपल्या मूळ ह्याच्यात आहे असं वाटत नाही, पण अभिनव करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे, व्हॅल्यू ॲड करायचं आहे, तर मग डेफिनेटली मराठी अफलातूनच आहे. अमेझिंग. आता तुमच्या शिवभक्त या छटाकडे मी जाते. तुम्ही आता हा मावळा, हा जो नाव, हे जे नाव आहे ना, हेच मला खूप असं ना इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे आपण आतापर्यंत राजे त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय, खूप बोललोय, पण त्यांचे जे साथीदार होते, जे मावळे होते, जे 12 बलुतेदार होते, त्यांच्याबरोबर एकदम फार क्वचित बोललं जातं कधी कधी. तर तुम्ही आता ह्या मावळ्या ह्या गेम थ्रू राजांच्या सेवेमध्ये आहात, तर तुम्हाला असं कधी वाटलं का की मी मागच्या जन्मीचा एक मावळा होतो, माझं काम अर्धवट राहिलं आणि मी ह्या जन्मी येऊन पूर्ण करतोय? बापरे, मला वाचताना ज्यावेळी असं रेफरन्स, जिवंत रेफरन्स दिसतात की हा लाल महाल, आता माझं ऑफिस आप्पा बळवंत चौकात आहे, तर एक चौक पुढे लाल महाल, इथे महाराजांनी काय बाबा हल्ला केला होता, इतक्या मोठ्या घराण्यात ह्या वास्तूत महाराज आत घुसून हल्ल्याकर्ते झाले होते. या जन्मात सुद्धा मला जे दिसतंय की ते इथं घडलं होतं, या विचाराने मला थरकाप उडतो. तिथे मी त्यांच्या काळात असतो आणि ते असे गेले समोरनं जर असते तर काय झालं असतं, हे तर म्हणजे माझ्या आत्ताच्या तरी व्यक्तिमत्वाची क्षमताच नाही एवढा मोठा विचार करण्याची. इतकं ते प्रकरण मोठं आहे माझ्यासाठी. म्हणजे दिव्य आहे, दिव्य प्रश्नच नाही. म्हणजे बापरे. पण डेफिनेटली मला अभिमान आहे खूप सार्थ या गोष्टीचा की मी आत्ता जे करतोय ते
खूप चांगल्या हेतूने चांगल्या म्हणजे हे खूप डिझर्विंग लोक होती, महाराजांसाठी लढलेले स्वराज्य होते, वॉरियर जे आपले होते. हे आपल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं, उद्याच्या तरुणांपर्यंत पोहोचवायचं काम करायला मिळतंय याचा मला सार्थ अभिमान आहे. अमेझिंग. येस. सर, समजा जर राजे इतिहासात आपले नसते, म्हणजे आता राजे होते, त्यांनी एवढं सगळं केलं आहे, त्यांच्यामुळे आज आपण हे दिवस बघतोय, हे सगळं तर आपल्याला माहिती आहे. पण जर समजा असं कधी असतं की राजे त्या इतिहासांमध्ये नसते, तर आजची जी आपली परिस्थिती आहे किंवा आजचा आपला जो समाज आहे, जो आपला देश आहे, तो कसा असता? बापरे. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर नावाची एक छोटी पुस्तिका आहे मेहेंदळे गुरुजींची. त्याच्या डिस्क्लेमर मध्ये लिहिले की गरोदर बायकांनी आणि वीक हृदयाच्या माणसाने ते वाचू नका पुस्तक. ओ, आग्र्यापासून दिल्लीपर्यंत कानाला कान लावून मुंडकी रचून ज्यांनी विजयोत्सव साजरे केलेले आहेत या परप्रांतीय आक्रमकांनी, मुंडक्यांचे मनोरे बांधून ज्यांनी त्याला हिंदुकुश वगैरे नावं दिलेली आहेत, इतक्या अराजकतेमध्ये जर ती अराजकता कंटिन्यू राहिली असती तर नसतं आपलं अस्तित्व आत्ता जे वाटतं तसं. आपण सर्वस्व त्यांना देणं लागतो. आपण घेत असणारा प्रत्येक श्वास, जे काही आहे आपलं आत्ता, ते त्या व्यक्तीने 300-350 वर्षांपूर्वी करून ठेवलेल्या गोष्टीमुळेच आहे, दुसरं काही नाही. यशवंतराव चव्हाण त्यांच्या भाषणात म्हणले होते की महाराज झाले नसते तर तुमच्या माझ्या उमऱ्याला लागून पाकिस्तानची बॉर्डर असते. म्हणजे त्याच्यावरती माझा एक शिवरायण नावाचा कार्यक्रम येतो, एक स्टेज शोवर काम करतोय आम्ही. त्याच्यात यशवंतरावांना काय म्हणायचं ते कवितेत सांगायचा प्रयत्न मी करतो. त्यात मी म्हणतो, औरंगजेबाने ज्यावेळी संभाजी महाराजांचा वध केला, संभाजी महाराजांना संपवलं, औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांना संपवलं, त्यांचा खून केला, त्यानंतर सगळीकडे मुघलाई पसरली होती. त्यावेळेस औरंगजेबाने पुण्याचं नाव मोईनाबाद ठेवलं होतं. ते टिकलं नाही का तर महाराजांच्या विचारांवर काम करणाऱ्या लोकांनी पुढे 150 वर्षात अटकपासून कटकपर्यंत मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले. यशवंतराव चव्हाणांना काय म्हणायचं होतं हे त्या 2 ओळींमध्ये कुठेतरी येतं की मोईनाबाद नाव पुण्याचं कायम असतं राहिलं, मोईनाबाद नाव पुण्याचं कायम असतं राहिलं आणि सारसबागेमध्ये आपण पहलगाम असतं पाहिलं. सो शिवराय नसते तर तुमच्या माझ्या उमऱ्याला पाकिस्तान असतं हे म्हणताना यशवंतरावांना अभिप्रेत असं आहे की असा कल्पना करा, जे पहलगामला घडलं ते सारसबाग, शिवाजी पार्क अशा ठिकाणी झालं असतं तर. जो थरकाप हृदयाचा उडतो, मनाला जी भीती वाटते, त्या भीतीपासून आपण अलिप्त आहोत कारण शिवछत्रपती या मातीत होऊन गेले. सो खूपच वेगळं असतं आपलं आयुष्यात. खरंच खरंच, म्हणजे खूपच डीप गोष्ट म्हणालात तुम्ही, अतिशय डीप. ते होऊन गेल्यामुळे त्यांच्या पॉझिटिव्ह इम्पॅक्टकडे लक्ष जात नाही. नेम मी वन इव्हेंट, म्हणजे महाराष्ट्र राईट, देशाच्या GDP मध्ये लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटिंग स्टेट असलेलं आपलं राज्य, अशी कोणती गोष्ट घडली हो जी डिफायनिंग होती 400 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात? सगळ्यांनी दुर्लक्षलेला भाग आहे आपला. आदिलशाही, निजामशाही, औरंगजेब, मुघल, कुणालाही या भागावरती रूल करायला नको होतं. अनइव्हन टेरेन, उत्पादनचं साधन नाही फार, असा महाराष्ट्र. रामायण मध्ये रामाला पंचवटीत अज्ञातवासात पाठवलं तेवढा उल्लेख आहे फक्त महाराष्ट्राचा. महाभारतात विदर्भातला एक राजा महाराष्ट्रीयन होता. तक्षशिला, नालंदावरती, पुणे वगैरे महाराजांमुळे नंतर. पुणे वगैरे जे विद्येचं माहेरघर म्हणतात ते आत्ता 300 वर्षाच्या पूर्वी काही आयडेंटिटी होती पुण्याची. आज लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटिंग स्टेट असण्याचं कारण शिवछत्रपती इथं होऊन गेले म्हणून. सो नॉर्थला लग्न रात्री होतात, घुंगट आहे, साऊथला नाहीये. अगेन सगळ्या विषमता ह्या आपल्या देशावरच्या, सगळी विविधता ही आपल्या देशातली नैसर्गिक नाहीये, ही अनैसर्गिक होती. की नॉर्थची लोक चेहरा लपवतात, चांगली दिसते, जोहार कुठे आपल्याकडं अशी पद्धत की कोण शत्रू येते विहीर अग्निकुंडात उड्या मारा. ही प्रथा महाराष्ट्रात का नाहीये? लग्न महाराष्ट्रात का रात्री होत नाहीत? 12 नॉर्थला रात्री का निघते? आपण लक्षच देत नाही या गोष्टींकडे की त्या माणसाचं कॉन्ट्रीब्युशन इन नेशन बिल्डिंग, इन आवर महाराष्ट्र बिल्डिंग किती मोठं आहे.
दुसरं काही नाहीये. तुम्हीच विचार करून सांगा की इज देअर एनिथिंग की जे असं जे आजच्या जगण्याला इम्पॅक्ट करणारी कोणती गोष्ट आपल्या इतिहासात होऊन गेली महाराष्ट्राच्या इतिहासात अदर दॅन शिवछत्रपती. बाकी सगळे मग पेशवे असतील, मग अगदी टिळक, सावरकर, आंबेडकर, फुले सगळे महाराजांचंच नाव घेऊन काम करत आले. ह्या मातीने एवढ्या गोष्टी घडवल्या कारण इथे तो महानायक होऊन गेला. ऍब्सोल्युटली. म्हणजे विचारच करू शकत नाही त्या प्रश्नाचा ऍक्च्युली, की महाराज नसते तर हा प्रश्नच विचारच करू शकत नाही. काटा येईल अंगावर अक्षरशः. आपलं एक्झिस्टन्स एंटायरली वेगळं असतं. इंडोनेशिया कसं आहे स्टेट की ज्याच्यामध्ये कम्प्लीट मुस्लिम कंट्री आणि नोटेवर गणपती आहे. कन्फ्यूज ना ती माझ्या नोटेवरती दुसरं काय असतं तर मला लक्षातच नसतं आलं की म्हणजे पिढ्याच अशा घडल्या असतात की ज्या आयडेंटिटी लेस आहेत, त्यांना कन्फ्युजनच आहे की काय चाललंय आपल्याबरोबर. तसे आपण सगळे असतो. नावं वेगळी, आचरणं वेगळी, रूढी वेगळ्या, प्रथा वेगळ्या. सो आपल्याला जे स्वत्व आहे आपलं, इट्स सेफ टू से ते फक्त आणि फक्त शिवछत्रपती राजांमुळे. अमेझिंग. खूप खरं आहे ते. सर, खूप नवीन गोष्टी कळल्या. इतक्या नवीन कळल्या की मला विचार करायला लागतोय की म्हणजे मी ह्या अँगलनी कधी ह्या गोष्टींना बघितलंच नाही. अँड आय एम सो हॅपी की आमचे व्ह्युअर्सही आहेत तेही नक्की या गोष्टीबद्दल विचार करतील. आणि सर, तुम्हाला तुमच्या मावळा बोर्ड गेम आणि तुमचे रणांगण जे गेम्स आहेत आणि तुमच्या बाकीच्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. खूप मजा आली. खूप वेगवेगळ्या गोष्टी बोललो ज्या ठरवल्या नव्हत्या करावं. थँक्यू. आरामात बोललो आपण. अगदी.